अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरातील दानपेटी चोरीची घटना समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय। या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यातील वरवड बकाल येथील प्रसिद्ध राम मंदिरात ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके आणि दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात राम रक्षा आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी रामरक्षाचे पठण करत परिसर दणाणून सोडला। आज या ठिकाणी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज या वरड बकाल या गावी जे राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे, ज्याला जे जबाबदार आहेत त्या ठिकाणचे योगी मोदी अमित शाह हे जबाबदार आहेत। त्यांनी ते ट्रस्टी नेमलेले आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं त्या ठिकाणी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। यांनी सुद्धा राजीनामा देऊन यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे। मंदिर परिसरातील चोरीची ही घटना दुर्दैवी असून या प्रकरणातील केवळ छोट्या माशांवरच नव्हे तर यामागील प्रमुख सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील शिवसैनिकांसह महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली। या मागणीवर प्रशासन आता कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। अयोध्या मंदिरामध्ये अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मोठी चोरी झाली। 200 कोटीच्या वरती रकमेवरती चोरी करण्यात आली। त्याला जबाबदार कोणाला धरता तुम्ही आणि काय मागणी? देशभरातील आणि विदेशातीलही करोडो राम भक्तांनी आपल्या कष्टाची कमाई त्या ठिकाणी राम मंदिराला दान दिलेली होती आणि आज त्यावर डल्ला मारण्याचं काम हे मंदिर प्रशासनाने आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। त्यामुळे याला केवळ प्रशासनातील लोक जबाबदार नाही तर आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने सुद्धा याची सगळी जबाबदारी स्वीकारली पाहिजे। कारण प्रभू श्रीरामाच्या नावावर तुम्ही आजवर राजकारण करत आलेले आहात आणि तिथली जबाबदारी ही दानपेट्यांच्या संरक्षणाची सर्वस्वी तुमची होती। आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी केवळ ते व्यवस्थापनच नाही तर याला राजाश्रय देणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे।